सगळ्या मुलांनी या बरं, जेवण तयार आहे. आई, थोडा वेळ अजून खेळू दे ना. अच्छा, आज मी मटार पनीर बनवलंय. काय, मटार पनीर? चला लवकर चला, आज मटार पनीर खाऊया. या आहेत ममता आणि मोहनच्या 3 मुली. सगळ्यात मोठी सिया, मधली दिया आणि छोटी रिया. मोहनचा छोटा भाऊ सोहन आणि त्याची बायको सविता पण तिथेच राहत होते. सविताचा एक छोटा मुलगा होता ज्याचं नाव किशन होतं. 4ही मुलांच्या मस्तीने आणि दंग्याने सगळं घर डोक्यावर घेतलं जायचं. त्या दिवशी पण 4ही मुलं एकत्रच खेळत होती. आणि मग जेवण करताना, आई, मला अजून एक भाऊ पाहिजे. हा, काय म्हणालास? एक भाऊ पाहिजे. पण का? कारण या 3ही दीदी मला घर खेळवतात. मला अजिबात मजा नाही येत. जर माझा एक भाऊ असेल तर तो माझ्याशी क्रिकेट खेळेल ना. बरं बाबा, चिडू नकोस. जेवल्यानंतर आम्ही तुझ्याशी क्रिकेट खेळतो. आता खुश? हो खुश, पण रोज खेळायला लागेल. हो खेळू आम्ही. आता खाऊन घे आधी. असाच काही काळ लोटला आणि मग 4ही मुलं मोठी झाली. एक दिवस मोहन लगबगीने घरी आला आणि त्याच्या हातात मिठाईचा बॉक्स होता. सिया, ममता, सोहन, अरे लवकर या बाहेर. काय झालं बाबा? काय लागला माझा रिझल्ट? माझ्या पोरीने सगळ्या जिल्ह्यात टॉप केलंय. अरे वा, शाबास सिया, तू तर अगदी कमालच केलीस. सियाच्या या यशावर मोहन आणि ममता खूपच खुश झाले. पण ममताची जाऊबाई सविताला याचा काही खास फरक पडला नाही. मग त्याच दिवशी संध्याकाळी ममता आणि सविता सगळ्यांसाठी स्वयंपाक करत होत्या तेव्हा सिया पण त्यांची मदत करत होती. तेव्हा, अच्छा वहिनी, आता सियाने तर 12वी पण पास केलीये. हिच्या लग्नाचा काही विचार केलाय? काय काकू, मला अजून पुढे शिकायचंय. अगं, काय करशील एवढं शिकून? 12वी तरी काही कमी आहे का? चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावून देतो. आता सासरी जाऊन तुझा संसार कर आपला. नाही सविता, तिचं जर शिक्षणात डोकं आहे तर शिकू देत की तिला. तिची इच्छा. अहो वहिनी, पण शिकवणार कसं? तुम्ही विचार केलाय? आपल्या गावात तर कॉलेज पण नाहीये आणि शहरात पाठवणं म्हणजे, समजताय ना तुम्हाला? मुली बिघडतात शहरात जाऊन. अहो, उगाच काहीतरी विचित्र झालं म्हणजे कुठे तोंड दाखवायला पण जागा उरायची नाही. मग तू काय किशनला 12वी नंतर घरी बसवशील काकू? अगं वेडे, तो मुलगा आहे. तो जर पुढे शिकला नाही तर मग काय करेल आयुष्यात? हा, तेच तर मी पण म्हणतीये. मी आणि माझ्या बहिणी जर नाही शिकलो तर मग आयुष्यात आम्ही पुढे काय करणार? सियाच्या या उत्तरापुढे सविता गप्प बसली. अजून वाद वाढायला नको म्हणून सविता स्वयंपाकघरातून निघून जाते. त्यानंतर सविता ना ममताशी नीट बोलते ना सियाशी. काही दिवसांनी सिया पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेली. तिकडे दिया आणि रियाही चांगल्या मार्कांनी पास झाले आणि किशन नापास होता होता वाचला. आता घरात 3च मुलं होती. आपल्या दीदीसारखीच दिया आणि रिया खूप अभ्यास करू लागल्या आणि तिकडे किशन मात्र आपल्या मित्रांबरोबर दिवसभर मस्ती करत राहायचा. अशीच काही वर्ष अजून निघून गेली आणि मग एक दिवस, अहो, एक बोलायचंय तुमच्याशी. हा बोल ना, काय झालं? आज माझं वहिनींशी खूप भांडण झालं. ममता वहिनीशी? पण का? अहो, त्या म्हणत होत्या की किशनला जरा सांभाळा. दिवसभर नुसता इकडे तिकडे फिरत राहतो, अशामुळे तो बिघडत जाईल. अरे, तो माझा मुलगा आहे. त्या कसं काय बोलू शकतात असं? मग तुला काय करायचंय सांग? माझं म्हणणं आहे की आपण तिघही इथून शहरात जाऊयात आणि तिकडेच राहूयात. ममता किशनचा भल्याचाच विचार करत होती, पण सविता आपल्या नवरा आणि मुलाला घेऊन तिकडे शहरात राहायला गेली. ममता आणि मोहनने त्यांना खूप समजावलं पण त्यांनी ऐकलं नाही. पण शहरात जाऊन तर किशन जास्तच बिघडला. चुकीच्या मित्रांची संगत आणि वाईट सवयींमुळे तो अजूनच जास्त बिघडला. आणि मग ठीक 2 वर्षांनंतर, मोहन दादा, तुझ्या बरोबर एक महत्वाचं बोलायचं होतं. मला लगेच काही पैशांची गरज आहे. अरे, काय झालं? दादा, आपला किशन ड्रग्सच्या चक्करमध्ये होता आणि त्याने काही गुंडांकडून उधारीवर ड्रग्स घ्यायला सुरुवात केली. त्या गुंडांनी किशनला पळवून नेलं आणि त्याला सोडवण्यासाठी 5 लाख रुपये मागतायत. मला आता पैसे दे दादा. हवं असेल तर तू घरात माझा हिस्सा देऊ नको. मी तुझ्या पुढे हात जोडतो. मी करतो, सगळं काही ठीक होईल. त्यांना किशनची काळजी वाटत होती आणि इकडे मोहनही कोणाला तरी फोन लावत होता. याच दरम्यान एका सुमसाम जागेवर पोलिसांची गाडी येते आणि पोलीस ऑफिसरचा वेश धारण करून चमचमत्या सिताऱ्यांच्या वेशात सिया त्या गाडीतून बाहेर पडली. ती आता एक पोलीस इन्स्पेक्टर झाली होती. तिला बघताच, सिया दीदी, तू इन्स्पेक्टर? काय छोटू, कसा आहेस? काळजी करू नकोस. सिया बरोबर आलेल्या इतर पोलिसांनी एक एक करून सगळ्या गुंडांना पकडलं
आणि तिथून खूप सारं ड्रग्जही ताब्यात घेतलं. त्यानंतर सिया किशनला घेऊन पोलीस ठाण्यात गेली, जिथे मोहन, ममता, सोहन आणि सविता त्यांची वाट बघत होते. आणि मग सियाला बघून सोहन आणि सविता आश्चर्यचकितच झाले. आई बाबा, मला सिया दीदीने आज वाचवलं. दीदी पोलीस इन्स्पेक्टर झालीये आई. सविता आपल्या जड पावलांनी सियाकडे आली आणि तिच्यापुढे हात जोडून उभी राहिली. मला माफ कर पोरी, मी चुकीची होते. माझे विचार चुकीचे होते. तू आणि तुझ्या आईवडिलांनी हे सिद्ध केलं की मुलगा आणि मुलीमध्ये काही फरक नसतो. फरक असतो तो केवळ त्यांना वाढवण्यात. सुजाताबाईंना 3 मुलं आणि 3 सुना होत्या. 2 सुना रेखा आणि उमा श्रीमंत घरातल्या होत्या, तर लहान सून कोमल गरीब घरातली होती. त्यामुळे सुजाता आपल्या 2 सुना रेखा आणि उमा बरोबर जास्त चांगली वागायची, पण आपली छोटी सून कोमलशी वाईट वागायची. त्यामुळे रेखा आणि उमा पण आपल्या छोट्या जावेचा नेहमी इन्सल्ट करायच्या. आई बघा ना, कोमल अगदी गरिबांसारखी वागते. दाल फ्राय अशी केलीये की त्याला ना तूप ना काही तडका. आणि पोळी तर बघा, पोळीला तर तूप पण नाही लावलंय, तशाच आणून ठेवल्यात. कोमल इकडे ये, आत्ता बघते तुझ्याकडे. अगं तू गरीब घरातून आलीये म्हणजे आम्हालाही तू गरीब समजतेस का? घरात इथे कशाचीही कमी नाहीये, मग तू एवढा कंजूसपणा का करतेस? आज तू जेवणात तूप का नाही वापरलंस? आई तूप संपलंय, जेवढं होतं तेवढं मी वापरलं. आई आत्ता 2 दिवसांपूर्वी तर तूप आणलं होतं, इतक्या लवकर संपलं? पण ही एकटीच तर सगळं तूप नाही खात ना, कारण माहेरी तर कधी हिने तूप खाल्लंच नसेल. नाही आई, तूप तर होतं, पण रेखा आणि उमाबाईंनी मला जिलेबी करायला सांगितली होती, त्यामुळे सगळं तूप त्यातच संपलं. अगं आता काय तू माझ्या सुनांच्या खाण्याला पण नजर लावशील? तुझी एवढी हिंमत? अगं तू गरीब घरातली आहेस म्हणून अशी वागतेस. चल निघ इथून. रेखा तू लालाला फोन कर, 5 किलो साजूक तूप पाठवायला सांग त्याला. कोमल रडत रडत किचनमध्ये जाते. तिला नेहमीच असे अपमान सहन करावे लागायचे. नवीन वर्ष येणार होतं. घरात नवीन वर्षाची पार्टी सुरू होती. रेखा आणि उमा दोघींनीही आपल्या माहेरच्या लोकांना पार्टीसाठी बोलावलं होतं, पण कोमलच्या माहेरचेच नव्हते. आई आम्ही आमच्या घरी सगळ्यांना सांगितलंय पार्टीला या म्हणून, पण कोमलच्या घरच्यांना अजून सांगितलं नाही. काय करायचं त्याचं? अगं सोड ना, त्या भिकाऱ्यांना पार्टीला बोलवायची काय गरज आहे? तुमच्या दोघींच्या घरचे येत आहेत ना. आता तुमच्या घरच्यांमध्ये आणि तिच्या घरच्यांमध्ये किती फरक आहे. नाही आई, असं करू नका. मी तर म्हणते तिच्या माहेरच्यांना बोलवाच तुम्ही. सगळ्यांसमोर त्यांचा असा अपमान करूया की चांगला लक्षात राहील. थांबा, मी तुम्हाला सगळा प्लॅन सांगते. रेखा आणि उमा आपल्या सासूबरोबर कोमलच्या घरच्यांचा अपमानाचा प्लॅन बनवतात. कोमल, घरात नवीन वर्षाची पार्टी आहे. रेखा आणि उमाच्या घरचे पण सगळे येत आहेत, तर माझी इच्छा आहे की तुझ्या माणसांना पण बोलाव. आपण सगळे मिळून नवीन वर्षाची पार्टी करूया. हो आई, मी फोन करते. आत्ता येईल मज्जा, येऊच दे हिच्या माहेरच्या माणसांना. कोमलला जराही कल्पना नव्हती की तिच्या पाठीमागे सासू आणि जावेचा काय प्लॅन आहे ते. 31 डिसेंबरचा दिवस येतो. कोमलच्या सासरी पार्टीची तयारी सुरू होते. रेखा आणि उमाच्या माहेरचे लोक आले होते. रेखा आणि उमाने किचनमध्ये पाऊलही ठेवलं नव्हतं. त्या दोघी आपल्या माणसांशी बोलण्यातच बिझी होत्या. कोमल, पाहुण्यांना स्टार्टर दिलंस ना? मीठ मसाला नीट टाकलंयस ना सगळं जेवणात? कंजूसपणा करू नकोस. सगळे पाहुणे खुश व्हायला पाहिजेत. आणि तुझे आई वडील बहीण भाऊ कुठे आहेत? किती उशीर केलाय त्यांनी यायला. ते वेळेवर आले असते तर त्यांनीही पार्टी एन्जॉय केली असती. हो आई, सगळं जेवण नीट केले आणि हे सगळेजण पण येतीलच एवढ्यात. तेव्हाच कोमलचे आई वडील आणि बहीण भाऊ येतात. नमस्ते नमस्ते, या या. खूपच उशीर केलात तुम्ही यायला. आज 31 डिसेंबरमुळे खूपच गर्दी होती. ऑटो पण मिळत नव्हती. मोठ्या मुश्किलीने एक ऑटो मिळाली इथे यायला. हो हो,
मी तर विसरलेच होते. ते रेखा आणि उमाच्या घरचे सगळे गाडीने आले ना, त्यामुळे तुमचं माझ्या लक्षातच आलं नाही की तुमच्याकडे गाडीच नाहीये आणि तुमची तेवढी परिस्थितीही नाही की तुम्ही गाडी घेऊन येऊ शकाल. असो, या, तुम्हाला रेखा आणि उमाच्या घरच्यांना भेटवते. विहीणबाई, ही मिठाई घेऊन आलो होतो, नवीन वर्षाचं गोड म्हणून. ठेवा तिकडे. आमच्याकडे त्या बाजारातल्या मोठ्या दुकानातूनच साजूक तुपातली मिठाई येते. बघूया, आम्ही नाही खाल्ली तरी घरातल्या नोकरांना देईन मी. त्यांचं पण नवीन वर्ष आहे. कोमल सगळं ऐकत आणि समजत होती. तिला कळालं होतं की तिच्या माणसांचा खूप अपमान होतोय, पण ती त्यावेळी गप्प बसली. कोमलच्या दोन्ही जावा त्यांच्याच लोकांमध्ये बिझी होत्या. सूरज हे सगळं पाहत होता. कोमल, आईबाबांसाठी पण ताट कर. सगळेजण जेवतायत. तुषार, ज्योती, चला तुम्ही पण जेवून घ्या. चला. हो हो, मी आत्ता वाढते. आई, बाबा, तुषार, ज्योती, या बसा, मी तुम्हाला जेवायला वाढते. कोमल स्वयंपाकघरात जाते तर बघते की सगळी भांडी रिकामी आहेत. त्यात काहीच शिल्लक नव्हतं. कोमल घाबरते. अरे, यात तर काहीच नाहीये. मी तर खूप जास्त जेवण बनवलं होतं. काय झालं कोमल? तू टेन्स का दिसतीयस? त्यांना सगळ्यांना जेवायला वाढ. चांगलं नाही वाटत असं. ते तसेच बसलेत. काय वाढू? काहीच उरलं नाहीये. मी एवढं सगळं जेवण बनवलं होतं, किंबहुना जास्तच केलं होतं, पण इथे काहीच शिल्लक नाहीये आणि आता विचारायलाही चांगलं वाटत नाही. थांबा, मी काहीतरी करते. पण असं कसं होईल? जर तू जास्त जेवण बनवलं होतंस तर एवढं जेवण संपलं कसं? मी पण आई आणि वहिनीला हे जाऊन विचारतो. नाही नाही, असं चांगलं नाही दिसत. सगळे पाहुणे बसलेत. मी या सगळ्यांसाठी दुसरं काहीतरी बनवते. थोडा वेळ लागेल. थांब, मी काहीतरी ऑर्डर करतो. तू कुठे आता परत करत बसणार सगळं? नाही नाही, ऑर्डर केलं तर सगळ्यांना कळेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी करते काहीतरी. कोमलच्या घरचे खूप वेळ बसून राहिले. कोमल सूरजला काही ऑर्डरही करू देत नव्हती, कारण तिच्या आईवडिलांना हे माहीत होतं की कोमलने सगळं खाणं घरीच बनवलंय. कोमल आपल्या आईवडिलांचा मान ठेवण्यासाठी पटापट पुरी आणि भाजी करू लागली. तेव्हाच तिची सासू आणि जावा तिथे येतात. अगं कोमल, तू या पुऱ्या का तळतीयेस? एवढं सगळं जेवण उरलंय. अगं उमा, तुला समजत कसं नाही? कोमलला तिच्या आईवडिलांना गरम गरम पुरी करून खायला घालायची आहे. हिने आपल्या घरच्यांना तर थंडच जेवण दिलंय. स्वतःच्या घरच्यांना मात्र छान गरम वाढतीये. तिच्या घरच्यांनी असं चांगलं खाणं कधी खाल्लं नसेल ना, म्हणून ती असं करत असेल. अगं, जर एवढं जेवण शिल्लक होतं तर हे परत बनवायची काय गरज होती सुनबाई? बघ जरा किती जेवण उरलंय ते. आपण पैशावाले आहोत म्हणून काय उधळपट्टी करायची का? आई, थोड्या वेळापूर्वी इथे काहीच जेवण नव्हतं. किचनमध्ये सगळी भांडी रिकामीच होती. मला माहित नव्हतं की या दोघींनी सगळं जेवण खोलीत नेऊन ठेवलंय ते. मला सगळं कळून चुकलंय आई. मी तुमच्यासाठी कितीही चांगलं केलं ना, तरी तुम्ही मला अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. बाहेर माझे आईवडील आणि बहीण भाऊ बसलेत. आता माझी या घरी राहण्याची अजिबात इच्छा नाही. मी त्यांच्याबरोबर जाते माझ्या आईकडे. मला तर असं वाटतं की इथे माझं कोणीच नाहीये. सूरज, मी इथे नाही राहू शकत. जिथे मान नाही तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही. थांब कोमल, तू एकटी नाही जाणार. मी पण येतो तुझ्याबरोबर. आता आपण इथे राहायलाच नको. जिथे माझ्या बायकोला मान नाही तिथे मीही राहू शकत नाही. मी पण खूप दिवस स्वतःला समजावत होतो. अरे सूरज, असं बोलू नको. सोड नाही, छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. कोमल, तूही राग सोड. आणि आई, तुम्ही तिघी नवीन वर्षाच्या पार्टीत असं वागून सगळ्यांचा मूड का खराब करताय? कोमल, शांत हो. आता सगळे पाहुणे निघून जातील, मग आपण उद्या बोलूया. कोमलची सासू आणि जावा विचार करू लागतात की त्यांनी जरा जास्तच मोठी चूक केलीये. पण आता खूप उशीर झाला होता. सूरज आणि कोमलने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसातच ते वेगळं राहू लागले. कोमलच्या सासू आणि जावांना तर पश्चाताप होऊ लागला होता, कारण कोमल होती तेव्हा त्यांना काहीच काम करावं लागत नव्हतं. ती गेल्यावर सगळं काम त्यांनाच करावं लागलं. त्यांनी कोमलसारख्या चांगल्या मुलीची साथ गमावली होती. कोमल आपल्या नवऱ्याबरोबर एका छोट्या घरात आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात करते आणि सुखी राहते.
बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.